शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन 15 दिवस उलटले, तरी अद्याप तपास न लागल्याने आज सिन्नरमध्ये हिंदू संघटनांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या मांडल्याने 2 तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून एका मुस्लिम तरुणाने तिला पळवून नेण्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव्ह जिहादचे प्रकार सुरू आहेत, असा दावा करत विविध हिंदुत्ववादी संघटना आणि सिन्नरकर रस्त्यावर उतरले. सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असतानाच हा मोर्चा निघाल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची तीव्रता पाहता सिन्नरचे तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. येत्या आठवडाभरात मुलीचा शोध घेऊन संशयिताला ताब्यात घेतले जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर 2 तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र 8 दिवसात निकाल न लागल्यास अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.